हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना शुभप्रभात. तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल विथ नील या चॅनलवरती. आज आपण भरपूर दिवसांनी राईडला निघतो आणि आज तुम्ही नोटीस केलं असेल तर ब्लॉग पण मी मराठीमध्ये बोलत आहे. आता ह्याच्या पुढचे जे पण ब्लॉग येतील भरपूर लोकांनी मला सजेस्ट केलेलं, म्हणून मी आता ह्याच्या पुढचे जे पण काय ब्लॉग येतील ते मराठीमध्येच येतील. तर आजची जी आपली राईड आहे, आज आपण भरपूर दिवसांनी लगभग एक 6 ते 7 महिन्यांनी राईडला निघालो आहे. त्याचे भरपूर सारे रिझन्स आहेत. रिझन्स तर जे मला इंस्टाला फॉलो करतात त्यांना दिसलेच असतील की मी नवीन घर घेतलं आहे, नवीन गाडी घेतली आहे, मग त्याच्यामुळं थोडंसं मी लिटल बिट बिझी होतो. तर आता सगळं एक टाईप सेटल झालं आहे. त्याच्यामुळं आता आपली ब्लॉगचा आणि राईडचा परत कार्यक्रम चालू होणार आहे. एकावर एक चालू केला आहे आपण. तर आजची जी आपली राईड आहे ती माझ्यासाठी पर्सनली तर भरपूर स्पेशल आहे. ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल, किंवा मी ह्याचे समजा 2 पार्ट बनवून टाकले तर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. आजची जी राईड होणार आहे ती एक 300 ते 350 किलोमीटर, 320 किलोमीटरच्या दरम्यान आहे. एलोरा केव्स म्हणून आहे, जिची हिस्ट्री भरपूर तुम्ही बघितली गुगलला किंवा एखाद्या गाईडनी जो ब्लॉग टाकला असेल ह्याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला त्याची थोडीफार माहिती देईलच, कारण की आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळे आपण गाईड घेणार नाही आहे. बट बघू कसं तिकडे गेल्यावरती कसं आपण लवकर पोहोचतोय, कसं पोहोचतोय. कारण की मी 3-4 डेस्टिनेशन कव्हर करायचे ठरवलेले आहेत. एक तर औरंगाबादमध्ये, एक तर वेरूळमध्ये एलोरा केव्स, त्यानंतर घृष्वेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल जे आपलं 12वं ज्योतिर्लिंग आहे, लास्टचं ज्योतिर्लिंग आहे, महाराष्ट्रातलं 3रं ज्योतिर्लिंग आहे. सेकंडरी आय थिंक बघू, जर एक 10च्या आधी आपण पोचलो तर आपण शिर्डी आजच कव्हर करू, नाहीतर शिर्डी स्किप होईल आपलं. आणि बीबी मकबरा जो औरंगाबादला आहे तो ऑन होईल. जर शिर्डी झालं तर आपलं बीबी मकबरा स्किप होईल म्हणजे दोन्हीपैकी एक तर स्किप होणारच आहे. तर आपली जी राईड आहे ती आज इथून चालू करतोय. बॅकग्राऊंड तुम्ही बघितलंच असेल माझ्या जुन्या बिल्डिंगच्या इकडे आजचा ब्लॉग चालू केला आहे मी. तिकडे पण मी एक क्लिप घेतलेली, पण तिकडे बरोबर लाईट नव्हती. इकडे फोकस आणि लाईट दोन्ही बरोबर आहे. ओल्ड इज गोल्ड. पैसे काढले आता ATM मधून, बट जेवढी थंडी वाटलेली तेवढी थंडी नाही आहे. मला वाटलं भरपूर थंडी असेल. मी विंटर लायनर घातला आतमधून, त्यावर पण ड्रायव्हिंग जॅकेट वेअर केला. आधी मला वाटतं की असेल थंडी, तर एवढी थंडी काय वाटत नाही. जी थंडी आपण आधीच्या राईड केलेल्या थंडीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये ती थंडी जाणवायची, ठीक आहे, अशी थंडी जाणवत नाही. सध्याचे 4:45 झालेले आहे. तरी एक 5 वाजले, फक्त 5 वाजले. 4:30 वाजता निघाले. वाट बसली कधी माझा ब्लॉग होतो तसला ब्लॉगचा वेट घेतला मी. कॅमेरा स्टँड झाला घेऊन तिकडे. त्यानंतर त्याला आत्ता मोठं ब्लॉग सेटअप चालू केला. कॅमेरा सेटिंग केली. एवढ्या वेळात मला अर्धा तास गेला, कसा कुठला समजलंच नाही. आता डेस्टिनेशन लवकर कव्हर केलं पाहिजे. आता आपण पेट्रोल भरायला थांबलो. इकडे आपली टाकी फुल करून घेतली आहे. आता अर्ध्या तासाने आपल्याला कसाराघाट लागेल. आपण खर्डीच्या अलीकडे पोहोचलो. आता 6:50 7 वाजला आहे. उजेड पण पडला आहे. ॲक्च्युली ट्रक ड्रायव्हर जे आहेत ना ते जाम बेस्ट ड्रायव्हिंग करत होते माईकला. आता बघू, त्याच्यामुळे थोडासा डिले होतो. तरी एक 8 वाजेपर्यंत मे बी आम्ही नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये असू. इगतपुरीमध्ये नाश्ता लागतो, एक्सप्रेस ते लागतं इगतपुरीमध्ये. आता आम्ही इथून निघालो. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आहे. ब्रेकफास्ट ब्रेक 8:30 वाजल्यापासून घेतो आम्ही. शोधतो हॉटेल, इकडं थांबेल, तिकडे थांबेल, तिकडे थांबेल, पण काय थांबायचं काय योग झाला नाही. आत्ता योग आला थांबायचा. आता मिसळपाव आणि पोहे घेतलेत. आता ब्रेकफास्ट ब्रेक करू आम्ही. 1.5 तास अजून दाखवत आहे डेस्टिनेशन. आता आम्ही शिर्डीमध्ये, ॲक्च्युली शिर्डीमध्ये पोचायचा प्लॅन होता 8 वाजता. पोचलो आत्ता 9:30-10 वाजता. आता ते शिर्डीचा प्लॅन तर ड्रॉप झालाच आहे. आता डायरेक्ट औरंगाबादलाच जाणार आहे. तिकडून बीबी मकबरा करून आम्ही एलोरा केव्सला जाऊ. मग एलोरा केव्सला जाऊन काय असेल ते आपण मग बघूया. मग एलोरा केव्सला जाऊन आम्ही थोडा रेस्ट करू आणि नेक्स्ट डे असेल ते घृष्वेश्वर टेम्पल करून त्यानंतरच्याला आम्ही रिटर्न
येण्याचा ट्राय करेल. मे बी प्लॅन आहे की 2 ते 3 वाजेपर्यंत घरी रिटर्न जाण्याचा, कारण की उद्या एक स्पेशल डे आहे. हॅलो मित्रांनो, आपण आता पोहोचलोय बिबिका मकबऱ्याला. आता इकडे तुम्ही बघू शकता, इथे सगळे फाउंटन्स, लाईटी वगैरे आहेत. इथे सगळे वरती जाऊन लोक फोटो वगैरे काढतात. आज बिबिका मकबरा आहे. आता इकडे साईडला जे फाउंटन आहे ते आता लाईटीमुळे दिसतील. ते आता लाईट नाही म्हणून दिसत नाही. रात्रीच्या वेळी इकडे लाईटीमुळे ते फाउंटन पण दिसतील, आणि इकडे जे काय पाणी येतं, फाउंटनचं पाणी येतं, त्याच्यामुळं हा दृश्य बघण्यासारखे असतात. आता आपण दुपारच्या टायमिंगला आलो, आणि इकडे आपल्याकडे टाईम कन्झ्युमिंग नाही आपल्याकडे आहे. त्यामुळं आपल्याला आत्ता जायचं आहे एलोरा केव्सला. त्यामुळं आपण तिथे थांबू नाही शकत संध्याकाळपर्यंत. थांबायची तर इच्छा आहे, पण आता नाही थांबू शकत. इथेच आम्ही आता फोटोशूट वगैरे केला आहे. थोडं वरती जाऊन येतो, काही शॉर्ट्स वगैरे घेता येईल का बघतो मी. शॉर्ट्स वगैरे मी टाकून देईल शॉर्टमध्ये. पण आता बघू आता कसं पॉसिबल होईल तसं एलोरा केव्हला निघू आम्ही एक अर्ध्या तासात. काय असेल ते अपडेट करतो. इकडे थोडंसं ऊन कमी आहे, त्याच्यामुळे इकडे थोडं दिसतंय म्हणून इकडे एक शॉट घ्यायला आलो आहे. बिबिका मकबऱ्याच्या जस्ट लेफ्ट साईडला खालती थांबलो आहे मी. इकडे आतमध्ये यायला अलाउड आहे, सगळीकडे अलाउड आहे. तुम्ही सगळीकडे फिरू शकता, सगळीकडे फोटोशूट करू शकता. हा जो मागचा व्ह्यू आहे हा पण भरपूर छान आहे. मी क्लिप जे टाकले ते पण वरतून एकदम मस्त व्ह्यू येतोय. फोटो वगैरे काढलेले आहेत, इंस्टाग्रामला मी टाकून देईल माझ्या. इंस्टाग्रामसाठी तर मस्त फोटो आलेले आहेत. दिवसाचा टायमिंगला जरी आलो असलो तरी फोटो चांगले येतात. हा ओव्हरऑल व्ह्यू आहे इकडचा. तिथून आपण एंट्री केलेली. नमस्कार मंडळी, तर आपण आता इकडे एलोरा केव्सला जायला निघालो. आता आपण हा बिबिका मकबरा आहे ना, त्याच्या समोरच्या पार्किंगमध्ये. आता आपण इथून पुढे जाणार आहे एलोरा केव्सला. बिबिका मकबरा जो आहे ना, हा इकडे समोर मी एक राऊंड मारतो समोरून करत एकदा. जो बिबिका मकबरा आहे ना, तो प्रॉब्लेम असा आहे की मी आलो दुपारी इकडे लाईटिंग वगैरे नाही, फॅन्टन वगैरे काही चालू केलं नाही त्यांनी. हा होणार 6च्या नंतर चालू फॅन्टन, आणि 7-6:30च्या नंतर चालू लाईट. आता हा होणार आहे. हा असा बिबिका मकबरा आहे, अशी एक एंट्री आहे. तिथे तुम्ही तिकीट काढून जाऊ शकता आतमध्ये. 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. इकडे गाडी लावू शकता तुम्ही. मी रस्त्याला दाखवतो तुम्हाला. आता हे गार्डन आहे, त्याच्या बाजूला तुम्ही इकडे थोडंसं बसून चिल वगैरे करू शकता. आणि हे कब्रिस्तान आहे बिबिका मकबऱ्याच्या बाजूला. लागते ते 13 किलोमीटर घाटाचे भेटले. त्याच्यामध्ये 3 किलोमीटर पास होता, तो गावातून होता. आपल्याला त्याच्या आजूबाजूला झाड दिसत. आपण एलोरा केव्सला आलो आहे. हे मागं दिसत आहे तुम्ही, हे तिकीट काउंटर आहे. इकडं 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे, जे तुम्हाला केव्हमध्ये आतमध्ये पूर्ण फिरण्यासाठी जे काय एक्सेस तिकीट लागतं तो 40 रुपये पर पर्सन आहे. जर तुम्हाला व्हेकल घ्यायची असेल आतमध्ये तर ती 30 रुपये पर पर्सन आहे. पण व्हेकलमध्ये तुम्हाला पूर्ण सगळं बघायला नाही भेटणार. ते पटकन येणार तसंच रिटर्न आणणार, तसं व्हेकल आहे. आम्ही व्हेकल नाही घेतले, आम्ही नॉर्मल तिकीट घेतलं. आता आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर करू काय असेल. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण जसं बघताय तुम्ही एलोरा केव्हला पोहोचलो आहे. एलोरा केव्हचं हे 16वं जे केव्ह बोलतात ते आहे. 16वं लेणी आहे. हे शिवमंदिर म्हणून पण एलोरा केव्ह फेमस आहे. जसं आत्ता मी व्हिडिओच्या शॉर्ट फिल्ममध्ये एक टाकून देईल, जो इकडचा इतिहास आहे. 200 वर्षापूर्वी राजेशाही
जेव्हा चालू होती तेव्हा पिढ्याने पिढ्या हे 200 वर्ष हे मंदिर बनवण्यात येत होतं. तर त्याचे मी एक ब्रीफिंग जी आहे छोटीशी 1 पेजर ते मी टाकून देईल आता स्क्रीनवर. तर आपण मंदिराच्या आत चाललो. हे 16व्या लेणी आहे. या लेण्यामध्ये तुम्हाला शिवमंदिर बघायला भेटेल जे एकाच दगडापासून वरून खालपर्यंत कोरलं गेलेलं आहे. तिकडे काय काय आहे ते मी आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवेल. चला. इथे एक हत्तीची प्रतिकृती मोठी तुम्हाला साकारलेली दिसेल. त्याचबरोबर ही केव आहे जी दगड फोडून आतमध्ये बनवली जी बोलतात ती हीच केव आहे. हे मंदिर एक बनवलं गेलेलं आहे. हे प्रतिकृती तुम्ही बघताय हे एक अत्यंत सुंदर दृश्य आहे बनवले गेलेले आहेत. हे काही ना काही वेगळ्या प्रकारचे कृत्य दाखवताना दिसेल तुम्हाला. या मूर्त्या आहेत. तिकडे एक हत्तीची प्रतिकृती साकारली आहे. हा एक स्तंभ आहे शक्तिस्तंभ आणि असाच एक स्तंभ तिकडं एक आहे शक्तिस्तंभ. तुम्हाला इकडून मी दाखवू शकतो. आता आपण जसं बाहेर बघितलं तुम्हाला आधी मी जे हत्तीची प्रतिकृती बोलतो ना तुम्हाला, आता ते जर तुम्ही बघू शकता आपण आता एलोरा केव्हमध्ये जे 16 नंबर लेणी आहे जे कैलास पर्वत शिवपर्वत म्हणून शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं तिकडे आपण आलेलो आहे. आता जी तुम्ही बघाल तर हत्तीची प्रतिकृती एक उभारली गेलेली आहे आणि हत्तीची प्रतिकृती तुम्हाला समोरासमोर असे समोरासमोर 2 हत्ती उभारले गेले. इकडे एक शक्तिस्तंभ तिकडे एक शक्तिस्तंभ. तर कैलास मंदिर वरतून खाली एका दगडामध्ये कोरून बनवलं गेलेलं आहे. ह्याचं काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला माहिती पडल्यावर तुम्हाला मी कळवेन. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. मंदिराच्या एका बाजूला अशी ब्रह्मा आणि असे श्रीकृष्ण काली माता. हे जे शिल्पकृती आहेत ना ह्या मंदिराच्या एका बाजूला रामायणच्या कोरलेल्या आहेत. रामायण पूर्ण या शिल्पकृत्यांमधून दिसतं आहे. जसं राम वनवासाला जसा गेला तसं समोरासमोर जे काय घडत गेलं. हनुमानजी भेटले, हनुमानानंतर रावणाकडे गेले, इथं युद्ध वगैरे सगळं वनवास संपला हे सगळं इकडं शिल्पकृतीद्वारे केलेलं आहे यांनी त्या काळामध्ये वरून खाली कोरताना. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला रामायण कोरलं गेलेलं आहे. ते मला क्राऊड होता म्हणून दाखवायला भेटलं नाही. इकडे महाभारत कोरलं गेलेलं आहे. तुम्ही नीट बघाल ना, तुम्ही जर नीट बघाल तर इथे महाभारताचे सगळं दृश्य आहे. स्टार्टिंगला कसे वेगळे झाले, संन्यासाला गेले, सगळं कोरलेलं गेलेलं आहे की कसं द्रौपदी वगैरे वगैरे महाभारतमध्ये काय काय घडलं करणं सगळं लिहिलेलं गेलेलं आहे. झूम करणं पाहिजे एपिसोड फ्रॉम महाभारत गेले. एपिसोड फ्रॉम महाभारत ते सगळे दृश्य असे कोरले गेलेले आहेत महाभारताचे संपूर्ण. अशा प्रकारे शंकर पार्वतीचे एक सुंदर असे शिल्प इकडं कोरले गेले आहे. तर सगळ्यात ठीक आहे शंकर पार्वतीचे सगळे शिल्प कोरले तिकडे. ही लेणी क्रमांक 15 आहे. याच्यामध्ये विष्णूचे 10 अवतार आहेत. हा फर्स्ट फ्लोअर आहे. त्या फर्स्ट फ्लोअरच्या वरती तिकडं सेकंड फ्लोअर आहे. तिकडं तुम्हाला विष्णूचे 10 अवतार बघायला भेटतील. तर आपल्याला टाईम कमी असल्यामुळे आपण वरती नाही जाऊ शकत. केव नंबर 14 आहे. ही ग्राउंड फ्लोअरलाच आहे. केव नंबर 10 आहे.
दहावी केवे ही 9 ते 1 पर्यंत केवे सगळ्या. तर आता एलोरा केवचं जे पण ब्लॉग्समध्ये क्लिप्स टाकणार आहे मी, त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन पण टाकेल. इन्फॉर्मेशन ॲक्च्युली मला जेवढी माहिती होती त्याच्यामध्ये काही थोडीफार इन्फॉर्मेशन फेक पण होती. तर मी आता ती इन्फॉर्मेशन एडिट करून ब्लॉगमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग टाकेल, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटेल. आणि मला जाण्याचा येण्याचा काय एक्सपेन्स झाला किंवा काही तिकीट्स वगैरे टायमिंग सगळं मी ते स्क्रीनिंगमध्ये देईल. नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंगमध्येच मी एडिट करून टाकून देईल. असं तर ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे. आता एलोरामधून इथून निघतो आपण. इथून निघून विश्वेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल आहे, त्याच्या बाजूलाच हॉटेल घेऊन आपण राहणार आहे. तिकडे चेकिंग करून झाल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये खाली येऊ. तर आम्ही एक ट्राय करू की किती गर्दी आहे का अंदाजा घेऊ. जर पॉसिबल झालं दर्शन भेटलं आम्हाला आजच, तर आजच दर्शन घेऊन उद्या आपण शिर्डीसाठी निघून जाऊ. जर आज दर्शन नाही भेटलं, उद्या दर्शन भेटलं, सकाळचं प्लॅनिंग झालं दर्शनचा, तर शिर्डी स्किप होईल. दर्शन घेऊन आपण डायरेक्ट घराच्या दिशेने निघणार. मग त्यामध्ये काय असेल ते तुम्हाला मी दाखवेल. इथे जी केव्स वगैरे होते तिकडे सगळे फोटो व्हिडिओ सगळे अलाउड होते. मी सगळे क्लिप घेतलेले आहेत, मी ते टाकून देईन. व्हिडिओ क्लिप वगैरे टाकून देईल. त्याचबरोबर आतमध्ये जाऊन काही केव्स ॲक्च्युली 16 नंबरची जी केव आहे मेन शिव मंदिर कैलास मंदिर, त्या केवमध्ये मी आतमध्ये जाऊन प्रॉपर तुम्हाला सगळं दाखवलं. तर ॲडिशनली काय असेल ना तर मी ते केवचे बाहेरून क्लिप घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी थोडीफार इन्फॉर्मेशन टाकून देईल. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आहे त्याच एनर्जीसोबत. आत्ता आपला जो एलोरा केवचा राऊंड होता, आपण सकाळी बिबिका मकबरा करून एलोरा केव पण कंप्लीट केली. ज्या एलोरा केवच्या जेवढ्या पण केव्स होत्या 1 ते 16 केव्स होत्या टोटल, ते आपण कवर वगैरे करून झाल्यात आपल्या टोटल. आत्ता आपण इथून नेक्स्ट जे जाणार आहे ते आत्ता इकडे आपलं हॉटेल बघतो तुम्ही, इथं आपण स्टे केलं आहे. रूम टूर एक छोटीशी देईल मी तुम्हाला. आता यानंतरचा जो आहे आपला पॉईंट, तो आता उद्या सकाळी ग्रीष्वेश्वर ते ज्योतिर्लिंग टेम्पल आहे तिकडं आपण जाणार आहे. तिथून सीधा आपण घरी जाऊ. तर आजच्या डेचा जो पण काय पार्ट होता तो आता इकडं फिनिश झालेला आहे. आता मार्केटला आम्ही जाऊन आलो आहे. आता जे काय असेल ते उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता सकाळचे 4:30 किती वाजले, 4:50 झाले. आता आपण चालू आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पलला. आता तेच आपण आता रेडी वगैरे होऊन निघतोय. आरतीचा आवाज तुम्ही बघताय, आरती चालू झाली 4:30 वाजता. आता आपण जाऊन दर्शन घेऊया. तर सकाळ उठायचं हेच आहे प्लॅनिंग की दर्शन घेऊन लवकर निघता येईल. आणि लवकर निघाल्यावरती लवकर एक 6 वाजायच्या आतमध्ये मुंबईला पोहोचायचा प्लॅन आहे ठाण्याला. आता बघू कसं काय होतं. चला मंदिरात पोहोचलो आहे. मंदिराच्या गेटला आहे. इथं मोबाईल अलाउड नाही, मोबाईल काढून ठेवतोय साईडला. आतमधले काय असतील ते व्हिडिओ यूट्यूबचे नाही तर नेटचे डाउनलोड करूनच टाकेल. चला. जर तुम्ही एलोरा केव्हच्या व्हिजिटला येत आहे तर तुम्हाला एक 2-3 प्लेस अजून आहेत. समजा तुम्ही घृष्णेश्वर टेम्पलला व्हिजिटसाठी आलात तर त्या बाजूलाच एलोरा केव आहे, ती तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर पुष्यलोक अहिल्याबाई होलकर शिवालय तीर्थकुंड हे असं एक कुंड आहे, हे तुम्ही बघू शकता. या कुंडामध्ये ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं ना, दाखवतो मी पुढे जाऊन थोडं. आम्ही काल बघून गेलेलो पण व्हिडिओ काढायला भेटली नाही मला, रात्रीच्या वेळी बघितलं म्हणून. हे असं कुंड आहे काय, हे असं कुंड आहे. हे आपले हनुमान महाराज बसले तिकडं. चल. नमस्कार, शुभ सकाळ. तुमचं परत एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल विथ नील या चॅनलवर. हा आपला
असा एक हॉटेल होता जिथून आपण चेकआउट करतो. काल रात्री इकडे एक गाडी नव्हती. आज इकडे ट्रम डोमिनॉर रायडर्स लोक थांबलेले आहेत भरपूर. थार आहे तिकडे मागं. आत्ता आपण इथून निघतोय. जसं तुम्ही आत्ताच्या क्लिपमध्ये बघितलं घृष्णेश्वर टेम्पलचं. घृष्णेश्वर ॲक्च्युली तिकडचे संस्थान आहे त्याच्यामुळे त्याला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बोलतात. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ट्रस्ट असं तिकडचं संस्थान आहे. आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग घृष्णा जी आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे त्यांचं मेन जे बोलतात ते मेन ज्योतिर्लिंगचं नाव घृष्णेश्वर असं त्यांचं नाव आहे. काय चिंते बाय तर असं त्यांचं नाव आहे. आता आपण इथून निघतोय. आमचं दर्शन अर्ध्या तासात झालं. काहीच गर्दी जास्त आम्हाला भेटली नाही तिथं. अर्ध्या तासात आमचं दर्शन झालं. आम्ही 5 वाजता तिथे गेलो होतो आरतीच्या टायमिंगला. आरती वगैरे घेतली आणि तिथून जसं आम्ही निघालो तसं इथून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर इथून दिसत असेल तुम्हाला. एक राम माझा पण हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथे जर तुम्ही बघितलं तुम्हाला स्टेचं ऑप्शन असेल तर आम्ही इकडे स्टे केला कन्हैया रेस्टॉरंट म्हणून. कन्हैया लॉन्ज अँड रेस्टॉरंट हे एक एलोरा हेरिटेज रिसॉर्ट आहे. हे थोडं कॉस्टली आहे पण इकडची हॉस्पिटॅलिटी आणि अम्युनिटीज भरपूर आहे तिकडे. त्यानंतर ह्याच्यापेक्षा रिजनेबल जर तुम्हाला स्वस्त पाहिजे असेल तर इकडे भक्त निवास आहे. तिथे तुम्हाला 300 ते 400 रुपये पर पर्सन पैसे देऊन तुम्ही स्टे करू शकता. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. आणि इकडे एक मंदिर आहे जे श्रीकृष्ण मंदिर आहे. आणि ह्याच्याच समोर जर तुम्ही बघितलं तर इकडे अजून एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे माता राणीचं मंदिर आहे. हे सगळं चालू आहे. इथून एंट्री होते. लोक जे सगळे चालले इथून हे मंदिराची एंट्री आहे. तुम्ही बघाल तर तुम्हाला वरती मंदिराचा फलक दिसेल. तुम्ही समोर जर वरती बघितलं तर तुम्हाला मंदिराचा तो फलक दिसेल. त्याचबरोबर हे तुमचं आतमधल्या साईडने जो बाजार भरतो तो हा बाजार भरतो. आणि ही तुमची पार्किंग आहे. इकडे कॅन पार्क तुम्ही करू शकता. घृष्णेश्वर प्रायव्हेट पार्किंग आहे. क्या बोलूँ मंदिर जाना ना. हाँ नहीं जाके है मंदिर. हाँ ब्लॉग बना रहा था ना तो दिखा रहा था पार्किंग. हा एक आता माणूस घेतलेला ते सांगत होता की गाडी घेऊन डायरेक्ट आतमध्ये जावं तुम्हाला जर मंदिरातच जायचं होतं. म्हणजे तुम्हाला पार्किंग दाखवायला आली. इकडे पार्किंग आहे आणि इकडून मंदिरात जायला रस्ता आहे. तुम्हाला इथून पण तुम्ही जाऊ शकता. इथून मार्केट भेटेल तुम्हाला बघायला. पार्किंगला लावून तुम्ही इथून जाऊ शकता बरं. आणि तुम्ही तिकडे जर गाडी लावली तर तुम्ही सर्व जाऊ शकता. रस्त्याच्या कडेला पण लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत. तुम्ही लावू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण हे मंदिराचा सहज इथून दिसतोय बघा. हे मोबाईल ॲक्च्युली आतमध्ये अलाउड नव्हता. फुलाच्या टोकरी वगैरे मध्ये टाकून आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो. पण ते देवात जाताना ते तसं नको म्हणून मी काय घेऊन तसं गेलो नाही. एक तुम्हाला मंदिराचा सहज वरती घेऊ शकतो. तिथून मंदिर आहे आपलं. हा रोड इकडे सगळं आहे. आउटलेट्स आहेत. खायला पाहायला सगळं इकडे तुम्हाला राहायची खायची सगळी सोय होते. एक 9 वाजून 11 मिनिटं झालं. आता आपण हे हॉटेल आहे इथं ब्रेकफास्ट करायला थांबलो. ब्रेकफास्ट करून भेटते तुम्हाला सांगतो का. बाय बाय. आता जस्ट तुम्ही सगळ्यांनी बघितलं आपण लातूरचा टुरिस्ट सोडला आहे. रेल्वेवरनं आणि आता गंगापूरमध्ये आलो. लातूरचा टुरिस्ट समोर चाललो मुंबई साईडला. त्याच्या आधीचा जो रोड होता या रोडनी आपण गेलेलो. पण इथून आपण औरंगाबाद संभाजीनगरला गेलेलो. संभाजीनगरवरून मग आपण मुंबईला आलो. त्याच्यामुळे आपल्याला ते डिस्टन्स थोडंसं लांब वाटेल. पण आता आम्ही लगेच तिथं पोहोचलो. कारण की आम्ही तिथं औरंगाबाद साईडला संभाजीनगर साईडला न जाता